महिलेच्या नको तिथे लावत होते हात. तिने अंगावरील ड्रेस काढताच काय झालं बघा. दुपारची वेळ होती. बस स्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची ये-जा सुरू होती. कुणी आपल्या बसची वाट पाहत होतं, कुणी मोबाईलमध्ये व्यस्त होतं, तर कुणी सावली शोधून बाकावर बसलं होतं. याच गर्दीच्या एका कोपऱ्यात एक महिला शांतपणे बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही घाई नव्हती, कोणताही तणाव दिसत नव्हता. ती फक्त आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे लक्ष ठेवून होती. मात्र तिच्या काही अंतरावर उभे असलेले दोन तरुण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. सुरुवातीला त्यापैकी एक तरुण तिच्याजवळ आला. तो हसत बोलण्याचा प्रयत्न करू लागला. महिलेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्याने मुद्दाम विचित्र प्रश्न विचारायला सुरुवात केली. महिला तरीही शांतच राहिली. तिच्या शांततेचा चुकीचा अर्थ काढत त्या तरुणाचा आत्मविश्वास वाढत गेला. काही वेळातच त्याने आपल्या मित्रालाही तिथे बोलावून घेतलं. आता दोघे मिळून त्या महिलेला त्रास देऊ लागले. गर्दी असूनही कोणी पुढे येत नव्हतं. अनेक लोक हे दृश्य पाहत होते, पण कुणीही मध्ये पडण्याचं धाडस करत नव्हतं. दोघेही तरुण आता अधिक बिनधास्त झाले होते. ते तिच्याशी अयोग्य पद्धतीने बोलू लागले. तिच्या वैयक्तिक जागेचा भंग करू लागले. महिला अजूनही शांत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, रागही नव्हता. ही शांतता पाहून त्या दोघांना वाटलं की आता त्यांना कोणीही थांबवणार नाही. हळूहळू त्यांनी मर्यादा ओलांडायला सुरुवात केली. महिलेच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न झाला. तिला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिच्या हातातील मोबाईलकडेही त्यांनी लक्ष दिलं. ती एकटी आहे, गरीब आहे आणि कोणाची मदत मिळणार नाही असं त्याचा समज होता, पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की ते ज्या व्यक्तीला कमकुवत समजत आहेत ती त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. महिला अजूनही काही बोलत नव्हती. ती फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. ती घाबरलेली नसून एखादी योग्य संधी शोधत आहे असं वाटत होतं. उपस्थित कोणाच्याही हे लक्षात आलं नाही. उलट त्या दोघा तरुणांना वाटू लागले की आता ती पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आलेली आहे. पण खरी गोष्ट याच्या अगदी उलट होती. काही क्षण असेच गेले. बसस्थानकावरील वातावरण नेहमीसारखं होतं, पण त्या महिलेच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं. ती आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहत होती. कोण कुठं उभं आहे, कोणाचं लक्ष कुठं आहे आणि योग्य क्षण कोणता असेल याचा शांतपणे अंदाज घेत होती. तिच्या प्रत्येक हालचालींमागे एक ठरलेली योजना असल्याचं नंतर सर्वांच्या लक्षात आलं. दरम्यान त्या दोघांचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्यांनी पुन्हा तिची चेष्टा सुरू केली. आता महिला उठली. ती उठल्यावर त्यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. काही क्षणांसाठी तिथे उपस्थित लोकांनाही वाटलं आता मोठा वाद होणार. ती महिला ना ओरडली ना धावली ना मदतीसाठी हाक मारली. ती फक्त शांत उभी राहिली आणि पुढच्या क्षणी तिने अशी कृती केली की सगळे अवाक झाले. महिलेने हळूहळू आपल्या अंगावरील बाहेरील गाऊन काढायला सुरुवात केली. हे पाहून त्या दोघांच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य उमटलं. त्यांना वाटलं की ती घाबरली आहे व हार मानत आहे. आजूबाजूचे लोकही गोंधळले. नक्की काय सुरू आहे हे कोणालाच समजत नव्हतं. प्रत्येकाची नजर आता त्या महिलेकडेच लागली होती. पण काही सेकंदानंतर चित्र पूर्णपणे बदललं. गाऊन खाली पडताच आत असलेले कपडे पाहून त्या दोघांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. काही क्षणांपूर्वी जो आत्मविश्वास होता तो एका क्षणात नाहीसा झाला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आता इथून निघून जाणंच योग्य असं त्यांना वाटू लागलं. ते दोघे मागे सरकू लागले, पण आता वेळ निघून गेली होती. महिला विजेच्या वेगाने त्यांच्या दिशेने पुढे झाली. त्यांना पडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण तिथे त्यांना थांबवलं. काही क्षणांपूर्वी त्रास देणारे तेच तरुण आता हात जोडून विनवण्या करू लागले. उपस्थित नागरिकही पुढे आले आणि नेमकं काय घडलं हे समजताच त्यांनाही मोठा धक्का बसला. यानंतर तिथे जमलेल्या लोकांना त्या महिलेची खरी ओळख समजली. ती सामान्य प्रवासी नव्हती. ती आपल्या कर्तव्यावर असलेली एक पोलीस अधिकारी होती. बाहेरून साधे कपडे घालून ती संशयितांवर लक्ष ठेवत होती. योग्य क्षणाची वाट पाहत तिने संपूर्ण प्रकार शांतपणे सहन केला आणि पुरावा मिळेपर्यंत स्वतःची ओळख उघड केली. म्हणूनच गाऊन काढताच आत खाकी गणवेश दिसला आणि संपूर्ण परिस्थिती एका क्षणात उलटी झाली. त्या दोघा तरुणांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं. काही वेळापूर्वी स्वतःला फार हुशार समजणारे तेच तरुण आता डोकं खाली घालून उभे होते. उपस्थित लोकांनी त्या महिला अधिकाऱ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. अनेकांनी तिच्या धैर्याचं आणि संयमाचं कौतुक केलं. या घटनेत एक महत्त्वाचा संदेश दिला. कोणालाही कमकुवत समजून त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. समोरची व्यक्ती कोण आहे हे दिसण्यावरूनच कधीच ठरवता येत नाही. प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणं हीच खरी जबाबदारी आहे आणि चुकीचं वर्तन केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.